आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। महानुभाव पंथाच्या सर्वच प्रमुख स्थळांचा विकास करण्याचा आमचा संकल्प। परधर्मीयांनी महानुभाव पंथीयांच्या स्थळी गेलेली अतिक्रमणे देखील काढणार। हदगावमधून फडणवीसांचं महानुभाव पंथीयांना आश्वासन। माझ्यासाठी भाजप पक्ष लकी नाही, मी सगळीकडे विजयी झालो, मात्र भाजपमध्ये पराभूत झालो होतो। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। तर भाजप पक्ष लकी नसता तर माणिकराव कोकाटे मंत्रीच झाले नसते। भाजपच्या पायगुणामुळेच माणिकराव कोकाटे कृषी मंत्री, त्यांनी याची नोंद घ्यावी। प्रवीण दरेकरांचा कोकाटे यांच्यावर पलटवार। भाजपने सरकार बनवायला पुढाकार घेतला म्हणून आपण त्या ठिकाणी मंत्री झालात, त्याच्यामुळे भाजपच्याच पायगुणाने आपण मंत्री झालात याची जाणीव आणि भान त्या ठिकाणी माणिकराव कोकाटेंनी ठेवावं। काँग्रेससोबत युती केली त्याच दिवशी इंग्रजी बोलायला लागले। मंत्री गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला। आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये बाळासाहेबांच्या स्मारकाची माहिती इंग्रजीमधून दिल्यानंतर गुलाबराव पाटलांनी टोला लगावला। आदित्य ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची माहिती देताना इंग्रजीतून संभाषण केलेले, त्यावरून त्यांच्यावर टीका होते काय? यांनी काँग्रेसची युती केली त्याच दिवशी इंग्रजी बोलायला लागले। यांनी काँग्रेसची युती केली त्याच दिवशी इंग्रजी बोलायला लागले। सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तो जिवंत राहील। भगव्या झेंड्यामुळेच मंत्री होऊ शकलो, मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य आणि त्या वक्तव्यानंतर नव्या वादाचे चिन्ह। जो धर्माबरोबर राहील तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरुद्ध राहील त्याचं काही खरं नाही आहे। हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल, हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कुठून टिकणार आहे? गडी थोडक्यात हुकला। राम शिंदे यांनी रोहित पवार यांना टोला लगावला। फक्त 600 मतांनी पराभव झाला। आता 2029 साली बघू। पराभवानंतरही मी सभापती, हार कर जितनेवाला बाजीगर, राम शिंदे यांचं वक्तव्य। नागपूरमध्ये सांगायला हरकत नाही निवडणूक का लढवली। ज्यांनी आपल्याला पाळले त्याला पाडायची इच्छाशक्ती दांडगी होती, गडी थोडक्यात हुकला। राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांची गळाभेट। दोन्ही नेत्यांनी गळाभेटीची राजकीय वर्तुळात मात्र चर्चा। आमदार विक्रम काळे यांच्याकडून मंत्रिपदाबाबत खतखत व्यक्त। ज्युनियर लोक मागून कधी पुढे गेले कळलंच नाही। संजय बनसोडे माझ्या मागून मंत्री झाले, विक्रम काळे यांचं वक्तव्य। कारण तर बाबासाहेब पाटील आम्ही सिनियर होतो, आम्हाला सोडून संजय बनसोडे कधी आमच्या दोघांच्या खालून मधून गेले कळालं नाही आणि तिकडे मंत्री झाले। आम्हाला आनंद वाटला, त्यांचं स्वागत केलं की आता नंबर कोणाचा लागणार। कारण मी जरी आमदारकीमध्ये सिनियर असलो तरी वयानं ज्येष्ठ बाबासाहेब पाटील आहे। नवी मुंबईमध्ये काँग्रेसमध्ये खिंडा। नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर प्रभाकर म्हात्रे 8 फेब्रुवारीला शिंदे गटात प्रवेश करणार। काही दिवसांपूर्वी म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती।